नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी आज ब्लॉग घेऊन आलेली तुमच्यासोबत। बरेच दिवस झाले तुम्ही म्हणत असाल की व्हिडिओज येत नाहीत रेसिपीचे, तर सध्या तरी रेसिपीचे व्हिडिओज येणार नाहीत असं एक कारण आहे। ते कारण सध्या तरी सांगणार नाही, काही दिवसानंतर सांगल। सध्या मी फक्त ब्लॉग शेअर करणार आहे। तुम्हाला आता आवडतात की नाही ते माहिती नाही, पण आवडले तर नक्की शेवटपर्यंत बघत राहा। तसाच एक छोटासा ब्लॉग्स आहे, तर हा आहे माझ्या माहेर घरचा ब्लॉग्स। तर म्हटलं चला जुनी आठवण जाग्या करून द्याव्यात। तर खेडेगावामध्ये, म्हणजे आता यांचं गाव खेडं नाहीये, तालुक्याचं ठिकाण आहे, पण मस्त असं खेडेगावातल्यासारखं वातावरण आहे। मला तर खूप आवडतं। तर म्हटलं छोटासा एखादा व्हिडिओ जे गावाकडे असतो, म्हणजे सकाळची गावाकडची कशी असते हे मला सांगायचंय। तर सकाळचे 3:30-4 वाजले होते। आईने सकाळी सकाळी उठलं, झाडून घेतलं। तुम्हाला मंडप दिसत होता, तर मंडप सुद्धा होता। तर त्या दिवशी होती द्वादस। आता गेलेली द्वादस होती तीच द्वादस, तर त्यांच्या घरी द्वादस होती म्हणून हा मंडप टाकला होता। आणि सकाळच्या 3:30 ते 4 वाजल्यापासून स्वयंपाकाला चालू केलं। तर आईने सकाळी सकाळी वरण टाकलं, वरणाला फोडणी दिलेली आहे, बघू शकता तुम्ही। मी मदत केली बरं का आईला फोडणी द्यायला। तर वरण मस्त दिसायला होतं, दिसायला जसं झालं तसं चविष्ट झालं। तुम्हाला तर माहिती आहे, जे समाजात वरण बनवलं जातं ते कसंही बनवलं तर छानच होतं, आणि तसंही खूप छान झालं बरं का। तर इकडे वरण तयार झालेलं आहे। आता सकाळचे 7 वाजलेले होते, वरण रेडी झालं। इकडे पोळ्या चालू होत्या। पोळ्या जवळजवळ 60-70 किलोच्या होत्या, तर बऱ्याच पोळ्या तयार झाल्या, बाकीच्या तयार होत होत्या। आणि हे बघा मस्त आता सकाळीच सकाळी कोवळं ऊन पडलंय। इकडे साईडला पडदे लावायचे राहिले होते सकाळी, ते पडदे लावून घेतलेत। मंडप तयार झालेला आहे। आता यामध्ये चटाया टाकायच्या। 8 ते 9 वाजता पंक्ती बसतात द्वादशीच्या। आता कुणाकुणाकडे खेडेगावामध्ये अशी द्वादशीची तयारी असते, तुम्हाला जर आठवली असेल सकाळ, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि इकडे भात सुद्धा मस्त असा मोकळाफट तयार झालता। चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आजचा ब्लॉग्स आवडला की नाही ते सुद्धा सांगा। आणि तुम्हाला ब्लॉग्स बघायला आवडतील का, माझ्या रेसिपीज बघायला आवडतात, जे सबस्क्राईबर आहेत माझे त्यांनी नक्कीच कळवा। बाय बाय।